नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट। आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी नांदुरा तहसील कार्यालयावर चांदूर बिस्वाच्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तचे आमरण उपोषण सुरू। तहसीलदार साहेब नई आ विभाग तहसील कार्यालय नांदुरा यांना अमोल रामभाऊ सोनोने व समस्त नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावकरीरा चांदूर बिस्वाता नांदुरा जी बुलढाणा एक निवेदन दिले। त्या निवेदनात म्हटले आहे की ग्राम चांदूर बिस्वा पावसामुळे चक्रीवादळामुळे झालेल्या घरांची व गुरांची नुकसानीची भरपाई निधी 8 महिन्यापासून मिळाली नाही। ही निधी त्वरित मिळावा। सदर पत्रात पुढे असेही नमूद केले आहे की मी आपल्या तालुका नांदुरा चांदूर बिस्वा या हद्दीतील पत्त्यावर राहत आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना चांदूर बिस्वा या गावात घडली आहे। संदर्भ असादी 17 जून 2024 संध्याकाळी 6:30 मी। वादळी वाऱ्यासह विजाचा कडकडाट व पावसामुळे चांदूर बिस्वा या गावात झालेल्या घरांची नुकसान संदर्भात तलाठी चांदूर बिस्वा यांच्याकडून अहवाल व पंचनामा प्राप्त झालेला असून सदर गावामध्ये नुकसान झाल्याचे कळविले आहे। त्यासंबंधी संदर्भी पत्रानुसार सदर पंचनामा करण्यासाठी श्री प्रदीप राठोड अभियंता प.स. नांदुरा व सचिव ग्रामपंचायत चांदूर बिस्वा यांनी नेमणूक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करण्यात आलेला असून अद्याप निधी मिळाला नाही। तरी सदर 8 महिने उलटून गेले तरी आतापर्यंत आपत्तीग्रस्त लोकांना निधी उपलब्ध करून दिला नाही। त्या अर्थी मी व आपत्तीग्रस्त सर्व या अनुषंगाने आमरण उपोषण करण्यात येईल। तरी आपत्तीग्रस्त लोकांना हा निधी 5 दिवसात उपलब्ध झाला नाही तर मी व सर्व आपत्तीग्रस्त लोक हे तहसील कार्यालयासमोर दि. 24 मार्च 2025 रोजी पासून आमरण उपोषण करण्यास सुरुवात करतील याची नोंद घ्यावी। याचे जबाबदारी संबंधित अधिकारी यांच्यावर राहील। घटना ग्राम चांदूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या गावामध्ये घडली आहे। नमस्कार, मी अमोल सोनोने। माझ्यासोबत आपत्तीग्रस्त आणि नैसर्गिकग्रस्त सर्व लोक आणि चांदूरचा ग्रामपंचायतचे सदस्य गणेश देशमुख। तुम्ही किती जण बसलेले आहेत आज? आम्ही 4 जण बसलेलो आहे। सगळ्यांची नाव सांगा। सय्यद अबुजर, सय्यद वसीम, अमोल सोनोने आणि चांदूरचा ग्रामपंचायतचे सदस्य गणेश देशमुख। तुम्ही सर्व चांदूर बिस्वाचे आहे का? आम्ही चांदूर बिस्वाचे। तुमच्या मागण्या काय? तुम्ही उपोषणाला बसले तर संदर्भ असा आहे 17/6/2024 रोजी झालेला वादळी वारा अतिवृष्टीमुळे विजांच्या कडकडाटामुळे घरांची व गुरांची नुकसान झाली होती। या संदर्भात तलाठी कार्यालय ग्रामसेवक यांनी अहवाल सादर करून पंचनामा करून तहसील कार्यालय इथे सादर केला होता। आज 8 महिने उलटूनही त्यांना कोणताही निधी उपलब्ध करून दिला नाही। वारंवार विचारणा पत्रव्यवहार करून देखील त्यांनी या प्रकरणामध्ये कोणती दखल घेतली नाही। या अनुषंगाने आज दिनांक 18/3/2025 रोजी रोज मंगळवार आज उपोषण ठेवण्यात आले आहे। आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण इथून हटणार नाही। कोणी अधिकारी वगैरे आले होते भेटायला तुम्हाला? तहसीलदार साहेब आले होते, मुकुंद साहेब आले होते। त्यांनी बोलले की तात्काळ निधी उपलब्ध झाला तर आम्ही तुम्हाला बोलू आणि वाटप करू। आज 8 महिने उलटूनही त्यांनी काही मदत केली नाही, काही सहयोग केला नाही। त्यासाठी आम्ही म्हटलं की बाबा सदर आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं की 8 किंवा 10 दिवसामध्ये उपलब्ध करून देऊ अशी लेखी जबाब द्यावं। तेवढं ठीक आहे। त्यांनी अजून पण काही रिटर्न दिला नाही आहे। तुम्हाला बोलायचं ठीक आहे।